तर मागच्या महिन्याभरात आमचं इन्स्टेम वगैरे सगळं काही झालं होतं आणि आता करण्यासारखं थ्रिलिंग असं आयुष्यात काहीच नव्हतं. मग म्हटलं काहीतरी असं चॅलेंज घ्यावं. दररोज तेच तेच रटाळवाण दिनक्रम दाखवून तुम्हाला पण कंटाळा आलेला असणार आणि मला पण आता तेच तेच करायला काय आता बरं वाटत नाही. मग म्हटलं रिसर्च करूया थोडाफार. रिसर्च केल्यानंतर मला लक्षात आलं की एखाद्या ॲथलीटसाठी एक मॅरेथॉन सोडून दुसरं चॅलेंजिंग असं काय असू शकत नाही. पण मेन जी मॅरेथॉन असते ते मेन मॅरेथॉन असते ते 42.2 किलोमीटरचं आणि त्याचं हाफ मॅरेथॉन म्हणजे ते असते 21.1 किलोमीटरचं. मी आतापर्यंत 5 किलोमीटर पळालेलो होतं. ते पण कशासाठी? ते नवोदयमध्ये की मॅरेथॉनचा ड्रेस भेटतोय, बाकीच्या स्पॉन्सरच्या वस्तू भेटतात आणि मेन म्हणजे 35 एकराचा कॅम्पस सोडून बाहेर जायला भेटते म्हणून. पण ह्यावेळी म्हटलं आपली कॅपॅसिटी वाढली तर त्यानुसार आपण जरा घास पण मोठा घ्यावा. म्हणून मी 21 किलोमीटरसाठीच थोडाफार रिसर्च केला. ते बघितल्यानंतर मला वाटलं की ह्या आवाक्यातला आहे. एकदम 42.2 किलोमीटर पळण्यापेक्षा पहिल्यांदा सुरुवात 21.1 किलोमीटर पळून बघू. जर जमलं झेपलं तर मग 42 किलोमीटरसाठी जाऊ. मग मी रिसर्च केल्यानंतर मला कळालं की थोडीफार त्यासाठी प्रॅक्टिस गरजेचं आहे. तसं प्रॅक्टिसमध्ये मजेत 10-15 मैल्स पळायचो, पण मजेत पळणं आणि एखादं सिरियस चॅलेंज घेऊन ते पळणं किंवा एखाद्या ध्येयाप्रती गंभीर होऊन पळणं याच्यामध्ये फरक असते. आपण पळणार एक दिवस 10 मैल किंवा 15 मैल आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी रेस्ट, तिसऱ्या दिवशी रेस्ट, असं नाही चालत. म्हणजे एखादं चॅलेंज घेतलं तर त्यात कन्सिस्टन्सी ही फार गरजेची असते. म्हणून म्हटलं अजून थोडाफार रिसर्च करू. मग रिसर्च केल्यानंतर मला एक प्लॅनर गावला. म्हणजे ते बघून मला वाटलं की हां, हे एवढं जमू शकते आपल्याला. आता तसं बघायला गेलं तर एखादा बिगिनर असते किंवा जो पहिल्यांदाच मॅरेथॉन पळत असते तर त्याच्यासाठी ते मॅरेथॉन पळणं म्हणजे 2 तासात किंवा 2.5 तासात ते मॅरेथॉन कंप्लीट करणं म्हणजे फार चांगली गोष्ट, म्हणजे आयडियल टाईम मानली जाते. पण जर आपण पूर्वीपासून थोडंफार प्रॅक्टिसमध्ये आहे, तसं माझं इव्हेंट पण लॉंग म्हणजे मिडल इव्हेंट होतं 800 मीटर 1500 मीटर. मग ते त्याच्यानुसार जर बघायला गेलं 2 तासात पळणं किंवा 2.5 तासात पळणं हे फारच होते आपल्यासाठी. मग म्हटलं आणि जर ते चॅलेंज घेतलंय तर असं चॅलेंज वाटायला पाहिजे का न. म्हणजे पळायचं 2 तासात आणि असं 6 मिनिटाच्या पेसनं पळायचं, मग जरा लेवल ठेवायला पाहिजे की नाही, बरोबर आहे. मग म्हणलं जर चॅलेंज घेतले तर ते आपण 1 तास 30 मिनटं किंवा 1 तास 25 मिनटं 5ची पेस किंवा 4:15ची पेस या ह्यानं कंप्लीट करूया. तर हे सर्व अंतिम ध्येय ठरवून मी माझ्या अंतिम ध्येयावर शिक्कामोर्तब केलं होतं. आज त्याचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी 3 माईल्स किंवा 30 मिनटं या दोन्हीपैकी एक काहीतरी होतं. पळालो 3 माईल्स पळालो. मग तेव्हा टायमिंग 30 मिनटं व्हायला नव्हती, 25 मिनटं झालीत आणि म्हणलं बास करूया.